जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, म्यानमारमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता म्यानमारमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून अभय ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांच्या आधी विनय कुमार हे म्यानमारमधील राजदूत होते, पण नुकतीच आता त्यांची रशियामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर म्यानमारमधील राजदूत म्हणून अभय ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबरोबरच आपण हे सुद्धा पाहिलं होतं, इराकचे राजदूत सोमेंद्र बागची, चिलीचे राजदूत अभिलाषा जोशी, तर क्युबाचे राजदूत म्हणून टी आर्मस्ट्रॉंग चँगसन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता प्लॅटफॉर्म हा सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरा सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जेम हा सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरा सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ठरलेला आहे. या जेमचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. जेम म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट व हा भारताचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर या आर्थिक वर्षात एकूण 4 लाख कोटी रुपयांहून अधिकचे व्यापारी व्यवहार झालेले आहेत. बरं, जगातील सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणता ठरला आहे? तर कोरियाचा ऑनलाईन ई प्रोक्युअरमेंट सिस्टीम हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ठरलेला आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक हा सिंगापूरच्या जीई बीजनं पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या भारतीय पुरुष बॅडमिंटन जोडीने कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूचा सर्वाधिक आठवडे जागतिक क्रमवारीत नंबर 1 राहण्याचा विक्रम मोडला आहे? तर शेट्टी रंकीरेड्डी या भारतीय जोडीने सायना नेहवाल यांचा सर्वाधिक आठवडे जागतिक क्रमवारीत नंबर 1 राहण्याचा विक्रम मोडलेला आहे. सायना नेहवाल या प्रथम क्रमांकावर 9 आठवडे होत्या व त्यांचा विक्रम मोडत चिराग शेट्टी आणि रंकीरेड्डी ही जोडी गेल्या 10 आठवड्यापासून प्रथम क्रमांकावर आहे आणि प्रथम क्रमांक मिळवणारी ही भारताची पहिलीच जोडी आहे. बरं, बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारा भारताचा पहिला खेळाडू कोण आहे? तर किदंबी श्रीकांत हे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारे भारताचे पहिले बॅडमिंटनपटू होते. त्यानंतर सायना नेहवाल अशा करणाऱ्या दुसऱ्या खेळाडू आहेत. चिराग शेट्टी रंकीरेड्डी विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. अलीकडेच या जोडीने फ्रेंच ओपन 2024 चे विजेतेपद सुद्धा पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. भारतातील क्षयरोग अहवाल 2024 नुसार 2015 पासून भारतात क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूदरात किती टक्के घट झाली आहे? तर आता या अहवालानुसार 2015 पासून भारतात क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूदरात एकूण 18% घट झालेली आहे. मित्रांनो, 2015 मध्ये भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे 28 व्यक्तींचा मृत्यू हा क्षयरोगामुळे होत होता. यात 2022 मध्ये घट होऊन प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 23 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याबरोबरच भारतात नवीन टीबी रुग्णांमध्ये सुद्धा 16% घट झालेली आहे. 2015 मध्ये हा दर प्रति लाख 237 इतका होता व 2022 मध्ये हा दर प्रति लाख 199 इतका झालेला आहे. बरं, कमेंटमध्ये आता तुम्ही हे सांगा की या टीबी जीवाणूचा शोध कोणी लावलेला आहे? ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 4 पहा. अलीकडेच कोणत्या अंतराळ कंपनीने कलाम 250 ची यशस्वी चाचणी केली आहे? तर आता हे जे कलाम 250 आहे याची यशस्वी चाचणी स्कायरूट एरोस्पेसनं घेतलेली आहे. बरं, कलाम 250 काय आहे? तर स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम 1 या रॉकेटमधील हे एक इंजिन असून नुकतीच या इंजिनाची चाचणी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात घेण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, या इंजिनाला जे कलाम नाव देण्यात आलेलं आहे हे एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मायक्रोसॉफ्ट विंडोज अँड सर्फेसचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मायक्रोसॉफ्ट विंडोज अँड सर्फेसचे प्रमुख म्हणून पवन दाऊलुरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे जे पवन दाऊलुरी आहेत यांनी IIT मद्रासमधून पदवी प्राप्त केलेली आहे. यानंतर यांनी मेरीलँड विद्यापीठामधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की हे जे पवन दाऊलुरी आहेत यांनी कोणत्या IIT संस्थेमधून आपली पदवी प्राप्त केली आहे? तर लक्षात ठेवा, त्यांनी IIT मद्रास या संस्थेमधून आपली पदवी प्राप्त केलेली आहे आणि गेल्या 23 वर्षापासून ते मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये काम करत आहेत. यासहज हे सुद्धा लक्षात ठेवा, अलीकडेच आता इंडियन स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नवीन जिंदाल यांची नियुक्ती करण्यात आली. ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तसेवा विभागाचे महासंचालक मौसमी चक्रवर्ती, CBSEचे अध्यक्ष राहुल सिंग, प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, केंद्रीय दक्षता आयोगावर दक्षता आयुक्त म्हणून AS राजू, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, हरियाणाचे 11वे मुख्यमंत्री नायब सेनी, तर पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती हे आसिफ अली झरदारी बनलेले आहेत.
आता हा प्रश्न पहा. आयसीसी एलिट पॅनलमध्ये समाविष्ट होणारे पहिले बांगलादेशी पंच कोण ठरले आहेत? तर आता आयसीसी एलिट पॅनलमध्ये प्रथमच एका बांगलादेशी पंचांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांचं नाव हे शराफुद्दोलो इब्ने शाहिद असं आहे. काय आहे? तर शराफुद्दोलो इब्ने शाहिद असं त्यांचं नाव असून आयसीसी एलिट पॅनलमध्ये समाविष्ट होणारे ते पहिले बांगलादेशी पंच ठरलेले आहेत. शराफुद्दोलो इब्ने शाहिद यांच्याविषयी सांगायचं झालं ते 2006 पासून आंतरराष्ट्रीय पॅनलवर पंच म्हणून कार्यरत आहेत. याबरोबरच त्यांची 2010 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांना आयसीसी एलिट पॅनलमध्ये सुद्धा स्थान देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता एनडीआरएफचे महासंचालक म्हणून पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे पियुष आनंद आहेत हे उत्तर प्रदेश कॅडरचे 1991च्या बॅचचे IPS अधिकारी असून त्यांनी याआधी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे विशेष महासंचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे व आता त्यांची 2 वर्षाच्या कालावधीसाठी एनडीआरएफचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बरं, यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते? तर अतुल करवाल हे या पदावर कार्यरत होते, पण ते 31 मार्च रोजी निवृत्त झाल्यानंतर पियुष आनंद यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आलेला आहे. यांच्यासह अजून एक नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच आता राजस्थान कॅडरचे 1990 बॅचचे IPS अधिकारी राजीव कुमार शर्मा यांची पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच प्रकाशित फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच एस रमन हे या फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड या पुस्तकाचे लेखक आहेत. हे जे एस रमन आहेत हे कॅनरा बँकेचे माजी CMD याबरोबरच सेबीचे ते पूर्णवेळ सदस्य देखील होते व आता त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. महत्वाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. याआधी सुद्धा काही पुस्तके प्रकाशित झाली होती, त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांनी सॉलोइंग द सन हे पुस्तक लिहिलेलं आहे. एस जयशंकर यांचं वाय भारत मॅटर्स, MJ अकबर व के नटवर सिंग यांचं गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स, प्रोफेसर KP सिंह यांचं मोदी ॲट DU, चित्रा बॅनर्जी दिवाकरुण यांचं अनकॉमन लव, रघुराम राजन आणि रोहित लांबा यांचं ब्रेकिंग द मोल्ड, तर अशोक टंडन यांचं द रिव्हर स्विंग हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. लुई गोसेट ज्युनियर यांचे नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर आता हे जे लुई गोसेट ज्युनियर आहेत हे एक अभिनेता होते व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांच्याविषयी महत्त्वाचा पॉईंट सांगायचं झालं तर सहाय्यक अभिनेता म्हणून ऑस्कर मिळवणारे ते पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती होते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.